रोहित पवार खूप ॲम्बिशियस आहेत असं म्हणतात. रोहित पवारांना म्हणजे आता शरद पवारांनी स्टेटमेंट केल्यामुळे तर आणखी रोहित पवारांची गाडी अजून टॉप गिअरला गेली, तर अजून त्यांच्या ॲम्बिशनमध्ये वाढ होईल असं चर्चा पक्षातच सुरू आहे, म्हणजे बाहेरची नाही. आम्ही आता पक्षातल्या नेत्यांशी बोलतो. फक्त चर्चा आहे, ती कोणाकडनं आली ते आपल्याला बघावं लागेल. विषय एवढाच आहे की पवार साहेबांचं स्टेटमेंट येण्यापूर्वी मी असंच होतो, असंच बोलायचो, आल्यानंतर मी असंच बोलतोय, काही मोठा बदल तिथं झालेला नाही. आणि ॲम्बिशियस का नसावं? व्यावसायिक क्षेत्रामध्ये मी ॲम्बिशियस आहे, काम करण्याच्या बाबतीत ॲम्बिशियस आहे, माझ्या मतदारसंघामध्ये विकास व्हावा यासाठी मी ॲम्बिशियस आहे. काही नेते आज आमच्याबरोबर नाही, आता ते BJP बरोबर गेले, त्यांनी मला सांगितलं होतं सगळंच जर तू 5 वर्षात करणार असेल तर नंतर काय करणार मतदारसंघात. मी त्यांना एवढंच सांगितलं होतं की आम्ही एखादा निर्णय नेता म्हणून जर पुढं मागे केला तर कदाचित ते आपल्याला सोयीस्कर असू शकतं, पण तेच काम जर लवकर केलं तर त्याचा फायदा हा सामान्य लोकांना तिथं होणार आहे. म्हणून मतदारसंघामध्ये विकास करण्याची सुद्धा मला घाई आहे. त्यामुळे आज युवा पिढी ॲम्बिशियस आहे तर आहे, आणि मी युवा पिढीचा एक भाग आहे, तर ॲम्बिशियस का नसावं? असणार. पण काय होतं ना, या तुमच्या ॲम्बिशियस स्वभावामुळे पक्षात नाही अडचणी होतात. म्हणजे तुमच्या मतदारसंघांमध्ये, तुम्ही आता मतदारसंघाचा उल्लेख केला म्हणून, तुमच्या मतदारसंघात विरोधकही सक्रिय होतात, पक्षांतर्गत विरोधकही सक्रिय होतात. आम्ही तर एवढं ऐकतो की ते दिल्लीपर्यंत तुमच्या मतदारसंघाची चर्चा होते. हा नाही, खरंच जामखेडचं वजन वाढलेलं आहे. दिल्लीचे जे भाजपचे नेते आहेत, तसंच राज्यातले सुद्धा नेते जेव्हा महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा करतात आणि खासकर विधानसभेची चर्चा करतात, तेव्हा पहिला मतदारसंघ चर्चेत कुठला येत असेल तर तो कर्जत जामखेड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तिथे असणाऱ्या लोकांनी, म्हणजे मतदारांनी, त्या मतदारसंघाचं वजन इतकं वाढवलेलं आहे की राजकीय चर्चा कुठलीही झाली तर कर्जत जामखेडशिवाय ती होत नाही. हे जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मला तिथं अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतील, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, काय करतील ते? पैशाचा वापर करतील, दबावतंत्राचा वापर करतील, अजून काहीतरी खोट्या अफवा पसरवतील, बरंच काही करण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी तिथे असणारे जे स्वाभिमानी लोक आहेत त्यांना माहिती ना खरं कुणी काम केलं, कसं केलं. तिथे असणाऱ्या मतदारांवर मला विश्वास आहे. मतदारसंघामध्ये तुमच्या वेगळी गणित आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले तर तुम्ही भाजपचेच तिथनं माजी मंत्री इच्छुक आहेत, त्यांना ताकद दिली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, अजित पवारांच्या पक्षाकडनं. मध्ये मध्ये तर आम्ही ही चर्चा ऐकतो की कर्जत जामखेडमधून अजित पवार विरुद्ध रोहित पवार अशी पण लढत होऊ शकते. असं तुमच्या कानावरती आलंच असेल की अजित पवार कदाचित कर्जतमधनं लढू शकतात, कारण ते मागे म्हणाले बारामतीत त्यावेळेस काय करायचं आहे, लढणार नाही, असे एक हिंट्स ते देत होते, अशी चर्चा होती. कर्जतमधून अजित पवार लढतील तुमच्या विरोधात असं वाटतं? नाही, माझं तर मत आहे, मी विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही राम शिंदेंना कशाला संधी देते? तुम्हीच माझ्या विरोधात मतदारसंघात लढायला या. देवेंद्र फडणवीस या, काय हरकत आहे? दोन्हीकडनं उभे राहा, नागपूरमधून पण तुम्ही राहा आणि माझ्या मतदारसंघातून पण राहा, आणि आपण दोघं आमने सामने लढूया, मग बघूया काय होतं. हेच अजित पवारांना चॅलेंज द्याल का? नाही, बघा, BJPकडे ते सीट जाणार आहे. काही झालं तरी BJPच ते सीट घेणार आहे. बरं, आता ही सगळी गोष्ट माहिती असताना उगाच ह्यांना त्यांना चॅलेंज कशाला? डायरेक्ट BJPला चॅलेंज देऊ ना. BJP मोठा पक्ष आहे ना, या देशातला, या जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, राज्यातला मोठा पक्ष आहे. तर भाजपचे जे आजचे नेते आहेत त्यांना चॅलेंज नाही करत, विनंती करतो की माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधात तुम्ही तिथं उभं राहा, बघू काय उद्या होईल ते होईल. थोडंसं राजकीय सध्याच्या घडामोडींबद्दल मला बोलायचं आहे रोहितजी. कशा प्रकारे महाविकास आघाडीत चर्चा चालू आहे? महाविकास आघाडीमध्ये मध्ये आम्हाला नेहमी तुम्ही बातम्या बघतच असाल आमच्याकडे, आघाडीमध्ये बिघाडी, जागा वाटपावरनं थोडीशी त्याच्यात किरकिर सुरू आहे, अशा सगळ्या गोष्टी येतात. महाविकास आघाडीत सगळं ऑल इज वेल असं म्हणण्यासारखी परिस्थिती आहे का? 100%. आणि दुसरं माझं एकच मत आहे की 3 वेगवेगळे पक्ष एकत्रित आलेले आहेत. थोडंफार तरी तिथं वादविवाद तर होणार ना. म्हणजे चर्चा जर होत असेल तर वादविवाद होतो. आता पती पत्नीमध्ये सुद्धा वादविवाद होतोच, भाऊ बहिणीमध्ये सुद्धा वादविवाद होतोच. त्यामुळे तसंच तिथं चालू आहे. पण पुढचे काही दिवस ते चालेल. मग त्यानंतर जे काही सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरेल त्याच्यानंतर हा विषय राहणार नाही. लोकसभेला जसं आम्ही एकत्रित लढलो तसं लढू. पण अजून तोच मुद्दा आहे, मोठा भाऊ कोण जास्तीत जास्त जागा लढवेल हा ठरत नाही. आणि सगळ्यात मागे महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंनी मागे एक सूचना केली होती की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा. ते व्यासपीठावरच घोषित केली होते. पवारसाहेब होते, काँग्रेसचे नेते होते. आमच्यात बघा, आमच्यात लोकशाही किती मनापासून पाळली जाते की व्यासपीठावर सगळे नेते असताना तिथं विनंती केली जाते. पण झालं नाही ना तसं. नाही, चेहरा सुरू आहे. आता त्याच्यानंतर मग राहुल गांधीजी आहेत, पवार साहेब आहेत, मग उद्धव ठाकरे साहेब आहेत. या तिघांमध्ये काहीतरी चर्चा झाली असावी. त्यानंतर ते दिल्लीत गेले, चर्चा होऊन मग काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी तयार झाली असेल.